शंतनू कोकडेसोबतचे आर्थिक व्यवहार लपवण्याचा प्रयत्न दीपक मानकर पोलिसांनाच खोटी कागदपत्र दाखवून गंडवायला गेले। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कोकडेला पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती। या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी शंतनू कोकडे यांच्या बँक खात्यांची पडताळणी केली। यावेळी शंतनू कोकडे आणि दीपक मानकर यांच्यात 1 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळून आलं। पोलिसांनी याबाबत दीपक मानकर याला चौकशीसाठी बोलवलं असता त्यांनी शंतनू कोकडेसोबत कोणतीही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली। पोलिसांनी दीपक मानकरने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचं आढळून आले। त्यानंतर दीपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीपक मानकर हे पुण्याचे उपमहापौर राहिले असले तरी नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत। याआधी अनेक प्रकरणांमध्ये अटक झाल्याने त्यांना तुरुंगवारी घडलेली आहे। आता दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी वादग्रस्त शंतनू कोकडे प्रकरणात देखील दीपक मानकर यांची चौकशी करण्यात आली होती। आता बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या पक्षाच्या शहर अध्यक्षावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता। यामध्ये शंतनू कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता। सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता, त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता, त्यामधून त्याचे केसमध्ये इतर आरोपी, इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट्स मध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती। सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे माणसाच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले होते त्याच्याकडे तपास करण्यात आला। अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता। ते फोर्ज डॉक्युमेंट ज्यावेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक स्टाम्प पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे, त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते स्टाम्प नंतर घेतला गेला आहे कोषागारामधून। हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फॉल्स डॉक्युमेंट समोर आला। त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शंतनू कुकडेची आहे त्याचे मधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता। म्हणून सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। समर्थ पोलीस स्टेशनला 337(2), 340(2) आणि 338 आणि 3(5) भारतीय न्याय संहिता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाहीये, परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकॅलिटीवर तपास चालू आहे आणि पुढचं जे काही ऍक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अवगत करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।